आहेत आणि तुम्ही आवाज ऐकू शकता क्रिस्पी झालेले आहेत। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, रात्रीच्या ना 2 चपात्या उरलेल्या होत्या। आता हे चपात्या तर शिळ्या कोण खात नाही, काय नाही, आणि ह्या अशाच वाटोळ्या होऊन जातात। तर ह्या चपात्या वाटोळ्या करण्यापेक्षा ना याच्यापासून ना मी मस्त असे समोसे बनवणार आहे। तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात। तर बघा, सगळ्यात पहिलं ना इथं 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता बटाटे छान असे उकडलेले आहेत आणि आता याच्यावरले ना साल काढून घेतली आणि छान असं ना बारीक असं कुस्करून घ्यायचं आहे। तर आता बटाटा कुस्करून झालेलं आहे आणि गॅसवर ना कढई ठेवली आहे गरम करायला। आता कढई गरम झाली की याच्यामध्ये ना 1 ते 1.5 चमचा ना तेल घालून घेतलेलं आहे। आता तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर बघा, मोहरी घालून घ्यायचं आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचं आहे। जिरे ही छान असे फुलू द्यायचे आहे। त्याच्यानंतर ना तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ताही घालू शकता, पण ना आता माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे म्हणून मी नाही घातलेला। तुमच्याकडं असेल तर घालू शकता, खूप छान चव येते। त्यानंतर बघा, एक 3-4 पाकळ्या होईल इतका ना लसूण ठेचून घेतलेला आहे। तर आता हा लसूण घातला आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत छान असं परतवून घेतलं। त्यानंतर 1 हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कट करून, ती घालून घ्यायची आणि छान अशी तळून घ्यायची आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर बघा, अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये कुस्करलेलं बटाटं घालून घ्यायचं आहे। चांगलं असं ना बटाटं परतवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मीठ मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये ना 1 चमचाभर ना गरम मसाला घालून घ्यायचा आहे। तुम्हाला जर गरम मसाला आवडत नसेल, नाही घातला तरी चालेल। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून 1-2 मिनटं छान परतवून घ्यायचं आहे। आता 1-2 मिनटानंतर छान अशी ना बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तर याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया। आता भाजी थंड होते तोपर्यंत ना इकडं 2 चमचे ना मैदा घेतलेला आहे। आता याच्यामध्ये पाणी घालून ना छान असं ना बेटर बनवून घ्यायचं आहे। जास्त घट्टही ठेवायचं नाही, जास्त पातळही करायचं नाही, सैलसर असं बेटर तयार करून घ्यायचं आहे। आता बेटर तयार झालेलं आहे। तर आता बघा, इथं ना मी चपातीला ना अशा चाकून ना कट मारून घेते। तर असं कापून घ्यायचं आहे, चाकूनच कापून घ्यायचं आहे, म्हणजे ना प्लेन असं ना कापलं जातं। तर तुम्ही ह्याला हातानेही असं मोडून घेऊ शकता, 4 भाग करून घेऊ शकता, पण ना मी चाकून केलेले आहेत। तर बघा, इथं ना छान असे ना 4 काप करून झालेले आहेत, बघू शकता। तर आता ह्याला ठेवूया साईडला। आता इथं ना आपली पेस्ट ही छान तयार झाली आहे मैद्याची आणि त्यानंतर बघा, आपली बटाट्याची चटणी पण छान अशी थंड झाली आहे आणि मस्त अशी तयार पण झालेली आहे। तर आता काय करायचं आहे, आता इथं ना 1 चपातीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा, ह्याला ना असं फोल्ड करून घ्यायचं आहे एका साईडनं। आता हे फोल्ड करून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने फोल्ड करून असा ना आपला आईस्क्रीमचा जसा कोन राहतो ना त्या टाईपचा आपल्याला कोन बनवून घ्यायचा आहे। तर आता बघा, इथं कोन तयार झालेला आहे। तर आता याच्यामध्ये ना ही जी बटाट्याची चटणी आहे ही भरून घ्यायची आहे। तर बघू शकता, आता इथं मी चटणी भरून घेते। आता ह्याला दाबून दाबून ना थोडंसं भरून घ्यायचं आहे। तर बघू शकता, मस्त असं भरून झाल्यानंतर बघा, आता आपल्याला याला ना मैद्याची पेस्ट लावून घ्यायची आहे, जेणेकरून तेलामध्ये समोसा सोडला जाईल ना तवा निघू नये किंवा मधला मसाला बाहेर येऊ नये, त्याच्यासाठी ना हे जी पेस्ट बनवून ठेवली आहे मैद्याची ती लावून घ्यायची आहे। तर बघा, वरल्या साईडनं थोडंसं काढून घ्यायची चपाती आणि ना वरी मैद्याची पेस्ट लावून घ्यायची आहे। मैद्याची पेस्ट ना थोडीशी जास्तच लावायची आहे, कारण चपाती असल्यामुळं ना लवकर चिटकत नाही आणि वल्लं असेपर्यंत हे व्यवस्थित बसलं जात नाही, त्याच्यामुळं जास्त लावून घ्यायचं आहे। आणि जसं मैदा थोडासा हडकत जाईल ना, छान असं ना हे चिटकलं जातं, व्यवस्थित असं गच्च होतं। तर बघा, असं दाबून दाबून ना ह्याला चिटकावून घ्यायचं आहे। तर आता बघू शकता, एका साईडनं छान असं चिटकावून घेतले। आता वरल्या साईडनंही तसंच मैद्याची पेस्ट लावून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी, आणि ना
पेस्ट लावून झाल्यानंतर वरूनही छान असं दाबून ना गच्च करून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं ना मी गच्च करून घेतलेलं आहे. तर याच पद्धतीनं सगळे समोसे ना आपण करून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त असा आपला समोसा तयार झालेला आहे. तर आता हे हडकल्यानंतर छान असं चिटकलं जातं. तर बघू शकता मस्त असा समोसा तयार झाला आहे. तर आता तुम्हाला ना एक दुसरी पद्धत दाखवते एकदम सोप्या पद्धतीचं. असं एक पीस घेतलेला आहे चपातीचा आणि त्याच्यावर ना असं भरमध्ये असं मसाला पसरवून घेतलेला आहे. आता पसरवून घेतल्यानंतर एक साईडनं फोल्ड करून घ्यायचं, त्याच्यावरनं ना मैद्याची पेस्ट लावून घ्यायची आणि त्यानंतर बघा दुसऱ्या साईडनंही ते फिक्स करून घ्यायचं आहे. याला छान असं चिटकावून घ्यायचं आहे. आता बघू शकता आता ही पेस्ट पसरवून घेतली आणि दुसरी साईडना ह्याला असं चिटकावून घेतलेली आहे. बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि व्यवस्थित असं ना चिटकलं पण जातं आणि छान असं समोसे तयार होतात. ह्याला वेळ पण लागत नाही, काही नाही. 5 ते 10 मिनटामध्ये मस्त असे समोसे तयार होतात. आता बघू शकता वरल्या साईडने छान असं चिटकावून घेतले आणि छान असा समोसा तयार करून घेतला आहे. बघू शकता. तर याच पद्धतीनं मी सगळे ना समोसे तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता. तर आता बघा कढईमध्ये ना तेल घेतलेलं आहे गरम करायला. तेल छान असं ना मीडियम फ्लेमवर ना गरम करून घ्यायचं आहे. जास्त कडक ही तेल आपल्याला गरम करायचं नाही आहे. मीडियम फ्लेमवरच तेल गरम करून छान असे तळून घ्यायचे. आता याच्यामध्ये ना माझी कढई छोटी असल्यामुळं ना याच्यामध्ये 2च असे समोसे तळले जात आहेत. जर तुमची कढई मोठी असेल तर 2-3 असे ना समोसे तळून घेऊ शकता. तर बघा ह्याला लालसर होईपर्यंत छान असं ना पलटून ना आपल्याला समोसे तयार करून घ्यायचे आहेत. तर आता बघू शकता छान असे आपले समोसे तळून झालेले आहेत आणि कलर बघू शकता आणि किती क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही बघू शकता. तर एकदम कमी टायमामध्ये टेस्टी असे समोसे तयार होतात आणि या पद्धतीनं बनवाल तर शिळ्या चपात्या वाटोळ्या पण होणार नाही. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील असे समोसे तयार झालेले आहेत. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला मग भेटूया.